तिने हल्ले करण्याचा स्फोट घडवण्याचा घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्याच संदर्भातली आणखी एक अपडेट आपण बघतोय। काश्मीरमधल्या अवंतीपुरामध्ये पाकिस्तानने काही ड्रोन हल्ले केलेले आहेत। गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी माहिती देतील आपल्याला। गणेश, यामिनी मी ना सध्या बांडी हा इथं आहे। बांडीमध्ये काल जोरदार शेलिंग झाली होती आणि नागरी वस्तींमध्ये पाकिस्तानकडनं शेलिंग केली गेली। भारत जी कारवाई करते ती त्यांच्या मिलिटरी इन्स्टॉलेशन्सवर करते किंवा त्यांच्या एअरबेसवर करते, पण पाकिस्तान तसं करू शकत नाही आणि यामुळं भारतीय सीमेच्या अत्तरेत येणारी जी गावं आहेत त्यांना प्रामुख्यानं टार्गेट केलं जात आहे। आता टार्गेट होतं कुठून तर मी तुम्हाला ते स्पॉट नंतर दाखवतो, पण आधी हे नुकसान पहा। बांडी मार्केट आहे, हे मोठं मार्केट आहे आणि बांडी मार्केटच्या ठीक या दुकानांवरती येऊन शेल पडलेत। आज जर आपण पाहिलं तर हे कॅमेरामॅन दीपेश महाजनला मी सांगेन की त्याने नुकसान दाखवावं। इथे सिव्हिलियन्स राहतात, इथे लोक राहतात, यांना टार्गेट करण्याची गरज काय, पण पाकिस्तान हेच करतं। पाकिस्तानकडे काच नसल्यामुळे सिव्हिलियन एरियाला लागोपाठ टार्गेट केलं जात आहे। मागील 3 रात्रपासून इथं उरी, बारामुल्ला, बांडी या परिसरामध्ये मोठ्या संख्येनं सिव्हिलियन्स एरियाला टार्गेट केलं। ही दुकान आहेत, ही उद्ध्वस्त झाली आहेत बघा पूर्णतः। मागेही काही दुकान आहेत, मागच्या दुकानांवरही आपण दृश्य पाहिलं तर दीपेशला सांगितलं मागे त्याने दाखवावं की मागे कशा प्रकारे इथं नुकसान झालेलं आहे। इथं शेल्स पडलेले आहेत, शेल्स आपण दाखवूया। शेल्स इथं पडलेले आहेत, इथं शेल्स मी पाहू शकतो। इथे छोटे शेल्स आहेत बघा, हे माझ्या हातात जे आलेले आहेत हे शेल्सचे तुकडे आहेत आणि या शेल्स किती म्हणजे हे स्प्लिंटर्स येतात जे बाहेर पडतात, हे जर कोणाला लागलं हे पियर्स करून बॉडीच्या आतमध्ये जाऊ शकतं आणि इथं मोठ्या संख्येत असे शेल्स इथं पाहिलेले होते जे लोकांनी इथं घेतले। इथं या दुकानांवरती हे स्प्लिंटर्स पडले आणि नुकसान पूर्ण झालं। आता पाकिस्तान हे करतं कुठून, इथे खाली जर मी पाहिलं तर हे सगळे शेल्स पडलेले आहेत। हे पहा, हे सगळे शेल्सचे तुकडे आहेत जे मला इथं दिसत आहेत। हे पहा, हे सगळे तुकडे, हे स्प्लिंटर आहे। हे स्प्लिंटर कोणाला लागलं तर हे पूर्ण बॉडीला पियर्स करतं, हे नुकसान झालेलं आहे। हे शेल्सचे तुकडे मी पाहू शकतो इकडे। तर हे किती हेवी आहे, म्हणजे बघा किती हेवी आहे हे, आणि हे जर कोणाला लागलं तर काय अवस्था होऊ शकते त्या माणसाची। आणि काल 8 वाजता ज्या प्रकारे ब्लॅकआउट केलं गेलं तर त्यानंतर इथं कोणी नव्हतं म्हणून कोणत्याही व्यक्तीच्या जीवाला नुकसान झालं नाही, पण इथं नुकसान किती झालं काही व्यक्ती माझ्यासोबत है। सर कितने बजे हुआ, आप तभी थे यहाँ पे? हम सुबह मस्जिद में आए थे नमाज पढ़ने सुबह। नमाज पढ़ के जैसे फाइनल हुए तब तक यहाँ शल पड़ा, यहाँ ही किस जगह पड़ा वो उसका पता नहीं है। हम अंदर छुप गए। कितने लोग थे तभी यहाँ पे? हम 4 ही बंदे थे मस्जिद में, बस। दुकानें बंद थी? दुकानें बंद थी, कुछ नहीं था। किस चीज की दुकान थी ये? ये होटल है का, ये किराने की दुकान है, हर सामान सब कुछ मिलता है यहाँ। ये ऊपर कमरे थे, किराए वाले रहते थे, मगर आज घर चले गए हैं वो। सब घर चले गए इसलिए बच गए। और रात भर शेलिंग हो रही थी यहाँ? रात भर नहीं हुई थी, सुबह ही हुई। सुबह रात भर थोड़ी बहुत ही हुई, मगर सुबह हुई ज्यादा। कितनी देर तक चली? लगभग 1 घंटा तक। 1 घंटा। आप लोग ने फिर कैसे बचाव किया अपना? हम थोड़ा सा कम हुआ, उधर इधर बचने लगे तो हम भागे घर। हमने सुबह देखा ही नहीं इस साइड में, बाद में मैंने आके देखा, हमने बाद में चल गिरे हैं। पाहिलं की रात्रीच्या वेळेला पाकिस्तान ज्या प्रकारे सिव्हिलियन्स एरियाला टार्गेट करतं, आता सकाळच्या वेळेलाही त्यांनी सुरुवात केलेली आहे। आता मी थोडंसं पुढे जातो, पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो की कशा आणि कुठून हे शेलिंग येते। आता उरी आणि बांडी, बारामुल्ला या सगळ्या भागांमध्ये आपण जर गेलो तर 4 बाजूनं किंवा 3 बाजूनं पाकिस्तानचे पोस्ट या सेक्टरमध्ये दिसतात। आता एक हाजीपीर आहे जे डाव्या बाजूला आहे, पण हे शेल्स पडले होते ते हाजीपीर नव्हे तर मुझफ्फराबाद ज्याला आपण म्हणतो, मुझफ्फराबाद हे डोंगर तुम्हाला जे दिसतंय, ह्या डोंगराच्या ठीक मागे कमांड पोस्ट आहे आणि कमांड पोस्टच्या मागे पाकिस्तान ऑक्युपाइड जम्मू काश्मीरचा भाग आहे ज्याला मुझफ्फराबाद आपण म्हणतो। तर त्या मुझफ्फराबादमधनं वारंवार शेलिंग होत राहते आणि कालचं शेल या बांडीमध्ये, आणि हे लॉंग रेंज शेल आहेत, हे काही छोटे शेल्स नाही आहेत, हे नॉर्मल फायर रेंजमधले शेल्स नाही आहेत किंवा लॉंग रेंज आपण ज्याला म्हणतो, म्हणजेच काही किलोमीटरच्या अंतरापर्यंत मार करू शकणारे हे आहेत। म्हणजे पेनिट्रेशन किती आहे, आणि यांचे टार्गेट नेहमी असतात ते मिलिटरी इन्स्टॉलेशन असतात, पण मिलिटरी इन्स्टॉलेशनला ते कोणतंही नुकसान कधी पोचू शकत नाही आणि म्हणून डॅमेज करण्यासाठी फक्त आणि फक्त भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी पाकिस्तान जे आता फ्रस्ट्रेट झालेलं आहे ते सिव्हिलियन एरियाला टार्गेट करतं। मागील 3 दिवसांपासून इथं लोकांचं म्हणणं आहे की इथे अनेक कॅम्प्स आहेत, इथे ब्रिगेड हेडक्वार्टर आहे, त्या ब्रिगेड हेडक्वार्टर पर्यंत पाकिस्तानची पोहोचच नाही, कारण आपली आर्मी इतकी स्ट्रॉंग आहे की त्यांना उत्तर तसं दिलं जातं, पण तिथं होऊ शकत नाही। म्हणून एक भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी सिव्हिलियन्सना टार्गेट केलं जात आहे। हा अंतर आहे आपल्या आणि त्यांच्या कारवाईमध्ये। आपली कारवाई होते कुठे तर मिलिटरी, आर्मी, एअरबेस पाकिस्तानच्या, ह्यांची कारवाई होते कुठे तर सिव्हिलियन्सला। कालही एक गरकोटमध्ये सिव्हिलियन
इंजर्ड झालेला आहे. रात्रभर बारामुल्लामध्ये ड्रोनचे अटॅक झाले, आपण काउंटर अटॅक त्याला केलं. म्हणून हे अंतर आहे. तिथं पाकिस्तानमध्ये प्रोपगंडा चालवला जातोय की आम्ही आर्मी आणि इंडियाचे एअरबेस नेस्तनाबूत केले, पण तसं नाहीये. सिरसाचं उदाहरण आपण देऊ. होतंय कुठे तर या सिव्हिलियन्सला, आणि या सिव्हिलियनचं नुकसान पाकिस्तान करतंय, आणि म्हणून पाकिस्तानला या वेळेला मुंहतोड जबाब देण्याची वेळ आलेली आहे. आणि अगदी भारतीय गणेश, जी सेना भावना ते तुम्ही करते. व्यक्त करताय तीच खरं तर प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये असणारी भावना आहे. धन्यवाद, तुम्ही सगळी दृश्य तिथली दाखवलीत आणि परिस्थिती दाखवलीत यासाठी. नाही, खरं आहे यामिनी. सध्या जर आपण या बांडीमधली परिस्थिती पाहिली तर बॉर्डर सिनेमामधलं जे गाणं आहे त्यातल्या ओळी लक्षात येतात की हम अपनी अपनी खेतों में बंदूकें क्यों बोते हैं जब दोनों ही के गलियों में कुछ भूखे बच्चे रोते हैं. पण ही नीतिमत्ता फक्त भारताकडून आहे, पाकिस्तानकडून मात्र ही नीतिमत्ता नाहीये.